नमस्कार, कशा आहात? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. तोडूया भाजी करायची. चला तर थोडे टमाटे ते घेऊया, कद्दू घेऊया. स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. जाळ पेटवलाय, तिकडे भाज्या आहेत. चला तर आपण फोडणी देऊ. मिक्स व्हेज आहे, सर्व ऑर्गॅनिक आहे. चला तर आपण फोडणी देऊया. एकंदरीत ऑर्गॅनिक लसूण जे काय ते टाकलंय. इकडे आपण भाजी वगैरे कट केले ते पण टाकलं. तिकडं मिक्स व्हेज भाजी बनवून आहे. मस्तपैकी केळीचं पान आणूया आणि ऑर्गॅनिक भाजी आणि भाकर पोळी खाऊया. पाहायचं कोणतं. चला हे कापूया. आंबे आहे, काकडी आहे. चला हे कट करूया बड्यापैकी. चला तर नंतर वाढूया. पहिली बाईट घेऊया. भाजी कशी झाली. कालची मिक्स व्हेज खिचडी खाल्ली होती आपण. आज परत ऑर्गॅनिक मिक्स व्हेज भाजी खाऊया बड्यापैकी आणि केळीच्या पानावर. एकच नंबर. शपथ सांगतो, अशी चव आहे का, म्हणजे खतरनाक. ऑर्गॅनिकची चव म्हणजे इमॅजिन करू शकत नाही. आणि कमी ऑइल, साऱ्या इन्ग्रेडियंट घरचेच. चला तर आपण खाऊया. बढियापैकी जेवण झालं. चला तर आता थोडं टरबूज कट करून खाऊया आणि नंतर कामं करूया. टरबूज कट चला खाऊ. बढियापैकी जेवण झालं. आता तिकडं गोरे बांधलेत, त्यांना पाणी वगैरे पाजूया. जवळपास दुपारचे 12 वाजत आहेत. चला तर ऊन थोडं आहे पण ढगाळ वातावरण आहे. थोडंफार ढगाळ म्हणजे तेवढं ऊन नाही जेवढं असायला पाहिजे. गोरला पाणी पाजूया. याला पाणी वगैरे पाजलं तिकडे. चला याला बांधूया इथे. आपल्याला मस्त आपली खोपी म्हणजे आपलं घर त्यांना सारवायचं आहे बढियापैकी. पण हे बारीक करता आणि सारू यायला इकडे पण अशा तऱ्हेने ही खोपी मी लिपलेली आहे. बाकीचं नंतर काम करू. पूर्णपणे भरून गेलंय सर्व हात वगैरे. तर चला आंघोळ करूया. बढियापैकी आंघोळ वगैरे झाली. तिकडे थोडीशी मोटर सुरू कर आणि पाखरं पण बसले, त्यांना उठूया. पाखरं उडत आहे, चिचव बसून आहेत पूर्ण. ते एवढे खाऊन टाकतात 100-200 नेम बसतात. किती खाल्लं ते थोडंफार पीक होते ते शेतकऱ्याचं खाऊन टाकतात. पुढच्या सत्रात आपण परत पीक पद्धती बदलूया, नवीन पीक काहीतरी घेऊया.